अहमदनगरच्या श्रीरामपूर येथे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। लोकसभेत कोणासोबत राहायचे, कोणाचा प्रचार करायचा हे राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील असे मत कार्यकर्त्यांनी यावेळी मेळाव्यात व्यक्त केलं। विखे हाच आमचा पक्ष आहे। लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना अडचण निर्माण होणार आहे। कांबळे यांना आम्ही मदत करणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले। राधाकृष्ण विखे पाटील आमचा नेता, कार्यकर्त्यांचा निर्धार विखे सांगतील त्यांना आम्ही मदत करणार असल्याचे श्रीरामपूर येथे मेळाव्यात कार्यकर्त्यांनी सांगितले। विखे पाटलांनी काँग्रेस पक्षाला बळ देण्यासाठी 4.5 वर्ष काम केलं। निवडणुकीच्या उमेदवारीसाठी त्यांना डावललं, त्यांना बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले गेले। आमचा विखे साहेबांवर विश्वास आहे। आमच्या तालुक्यातील प्रश्न विखे पाटील सोडवतात। आमच्या नेत्याला काँग्रेस पक्षाने चांगली वागणूक दिली नाही। आमदार कांबळे यांनी विखे पाटील यांना सोडलं। विखे पाटलांनी त्यांना राजकीय ताकद दिली। आम्ही लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना साथ देणार नाही। विखे पाटील जो आदेश देतील तो आम्हाला मान्य राहणार आहे। यावेळी आजी माजी नगरसेवक, सरपंच इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार कांबळे साहेब ते का निर्णय त्यांनी घेतला, का विखे साहेबांना सोडलं मला समजलं नाही, परंतु विखे साहेबांनी अतिशय प्रेम त्यांच्यावर केलं होतं, अतिशय माया त्यांच्यावर केली होती आणि त्यांना या सगळ्या राजकीय ताकद त्यांनी दिली आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना सोडण्याची भूमिका घेतली। ही अतिशय दुःखदायक, तापदायक घटना आहे आणि म्हणून श्रीरामपूरची जनता अतिशय चिडलेली आहे, भयंकर चिडलेली आहे आणि म्हणून सगळ्या जनतेने ठरवलेलं आहे, सगळ्या पक्षातल्या काही मंडळींनी ठरवलेलं आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये आमदार भाऊसाहेब कांबळे यांना साथ द्यायची नाही, कारण हे यांनी अशा पद्धतीची वर्तणूक करणं अतिशय चुकीचं आहे। खरं म्हणजे वास्तविक पाहता यांनी विखे साहेबांच्या पाठीवर ठामपणे उभे राहायला पाहिजे होतं। ती भूमिका जर त्यांनी घेतली असती तर मला वाटतं तालुक्याच्या जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं असतं आणि म्हणून माझे ह्या मेळाव्यामध्ये जे लोकांनी भावना व्यक्त केल्या त्या अतिशय बरोबर आहे आणि म्हणून विखे साहेबांचा जो निर्णय असेल, विखे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याचा निर्णय संपूर्ण तालुक्याने घेतलेला आहे। तो जे आदेश देतील तो आदेश आम्ही सर्वजण पाळणार आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही पुढची दिशा ठरवलेली आहे। की जी घटना राज्यामध्ये घडली की विखे साहेबांना थांबवण्याचं काम ज्या मंडळींनी केलं त्यामध्ये बाळासाहेब थोरातांचा मोठा वाटा राहिलेला आहे आणि म्हणून त्यांनी मिश्किलपणे, शांतपणे डोकं लावून हा माणूस मुख्यमंत्री म्हणून आपल्या रेसमध्ये यांना थांबवण्याचं काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि हे जे घडलेलं आहे काल एकाच वेळेस दोघांना एकत्र जिल्हाध्यक्षपद आणि यांना उमेदवारी देऊन त्यांनी इथं काय साध्य केलं मला समजलं नाही, परंतु ह्या निमित्ताने त्यांना फक्त एक आमदार माझ्याबरोबर राहिलेला आहे एवढंच फक्त मला वाटतं पक्षश्रेष्ठीने सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। पण त्यांच्या भूमिकेमुळे यांना कुणी मतं देणार नाही हे सुद्धा त्यांना माहिती आहे आणि म्हणून आमदार कांबळेंचा बद्दल काय होणार आपल्या सर्वांना कल्पना आहे। अशा परिस्थितीत त्यांनी फक्त राजकीय भूमिका ठेवून फक्त द्वेषापोटी विखे साहेबांना कुठेतरी क्रॉस करायचा, त्यांना त्रास द्यायचा ही भूमिका त्यांनी मांडली आहे आणि म्हणून ही जनता त्यांच्यावर अतिशय नाराज झालेली आहे। विशेषतः बाळासाहेब थोरात ही जनता नाराज झालेली आहे आणि म्हणून त्यांनी हे कुरघोडीचं राजकारण करू नये आणि माझं ह्या जनतेने आत्ता आपण एक आव्हान केलं की आमदार कांबळे साहेबांना थोडे जर माणुसकी असेल, त्यांना जर थोडा विश्वास असेल, त्यांना जर त्यांच्यावर केलेल्या उपकाराची थोडी जाण असेल तर मला वाटतं आमदार भाऊसाहेब कांबळे ह्या निवडणुकीत थांबून घेतील आणि नसेल तर त्यांचं काय करायचं ते स्वतः ठरवतील। विखे साहेबांना थांबवण्याचे काम माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे। थोरातांनी कुबडीचे राजकारण करू नये, त्यांच्यावर जनता नाराज झाली आहे। आमदार भाऊसाहेब कांबळे यांना थोडी कामाची जाण असेल तर या निवडणुकीमध्ये थांबवून घेतील असं मत यावेळी विखे समर्थकांनी व्यक्त केलंय। आम्ही विखे पाटील जे सांगतील त्यांनाच आम्ही साथ देणार। आम्ही विखे पाटलाचे 1975चे कार्यकर्ते आणि विखे पाटील आम्हाला नावागावांनीशी ओळखतात। आमचं काम ज्याला नाही कोणी त्याला लोणी असं आमची परिस्थिती आहे। आम्ही डायरेक्ट लोणीत विखे पाटलांच्या वाड्यावर जाऊन आमची कामं करून घेतो। कधी आम्हाला लाईनला बसावं लागत नाही किंवा काही नाही। तुम्ही कांबळेंना आता साथ देणार नाही देणार। आमचे नेते आदरणीय सभापती दीपक अण्णा पठारे आहेत आणि या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आहेत। ते जो निर्णय घेतील त्याच्याबरोबर आम्ही ठामपणे सर्व युवक आणि युवक काँग्रेस कमिटी पूर्ण ताकदीनिशी आम्ही उभे राहणार। तो जो निर्णय तो आम्हाला सर्वपणे मान्य असेल। याचा आम्हाला फार खेद होतो आणि दुःखही वाटतं का ज्यांना कोणी तालुक्यात ओळखत नव्हतं त्यांना आज त्यांची जिल्हा आणि देशात नाव लौकिक केलं। त्यांच्या उमेदवारीसाठी आमचे सभापती दीपक अण्णा पठारे यांनी अहोरात्र केले। दिल्ली असेल, मुंबई असेल, इथं वाऱ्या केल्या। स्वखर्चाने कार्यकर्ते एकत्र करून त्यांनी त्यांचा प्रोटेक्शन केलं आणि आज जर ते आमच्या नेत्यांना सोडत असेल तर फार मोठं दुःख इथं आम्हाला व्यक्त होतं आणि मनापासून आम्हाला अंतःकरणापासून फार वाईट वाटतं का आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील असतील, सभापती दीपक अण्णा पठारे पाटील असतील, यांना जर कोणी अशी टांग भरण्याचं काम करत असेल तर निश्चित आम्ही त्यांच्या कोणाच बरोबर जाणार नाही। आम्ही सर्वसोपणे आमच्या नेत्याबरोबर राहू। SP 24 ताससाठी सचिन केदार, श्रीरामपूर।